दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। मालेगाव शहरातील स्वप्नपूर्ती नगरासह विकासनगर भागात अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला। रविवारी चोरट्यांनी मध्यरात्री एका बंद घराचं कुलूप तोडून 7 तोळे सोनं चोरून नेल्याची घटना घडली। दरम्यान याच परिसरात अवघ्या काही तासांपूर्वी चौकसभा घेत नागरिकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। त्यानंतर अवघ्या काही तासात चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यानं संताप व्यक्त केला जातोय। गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरातील मंगलमूर्ती नगर, स्वप्नपूर्ती नगर, मोरया गणपती मंदिर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत 5 ते 6 ठिकाणी घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना घडली। याशिवाय काही ठिकाणी घरफोडी करण्याच्या अयशस्वी प्रयत्न देखील केल्याच्या घटना समोर आल्या। यामुळे पोलिसांनी खबरदारी बाळगत रविवारी दिनांक 1 रोजी शहरातील या भागात चौकात नागरिकांची बैठक घेत या संदर्भात चर्चा करीत नागरिकांना देखील सजग राहण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत। मात्र या घटनेला अवघे काही तास होताच मध्यरात्री पुन्हा 2 वाजेच्या सुमारास स्वप्नपूर्ती नगर, विकासनगर भागात मराठा विद्याप्रसारक कॉलेजचं गेट कुलूप तोडून जवळपास 3800 रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला। यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा समीर सिंग निंबा सोळुंके यांच्या घराकडे नेला। सोळुंके हे घरी नसल्याचं बघून त्यांनी त्यांच्या घराच्या कडी कोंडात कुलूप तोडून आत प्रवेश करून जवळपास 6 तोळे सोन्याची चोरी केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली।